हॅलो, वेलकम टू सुबीर व्लॉग्स अँड मच मोर फ्रेंड्स. तर मी इथे एक छोटासा व्लॉग शूट करत आहे आज. तर इथे पुरणपोळीची रेसिपी आहे बेसिकली. तर याआधी पण मी पुरणपोळीची रेसिपी शूट केलेली होती. तर तुम्ही अगदी फक्त रेसिपीज बघायची असेल तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. सुबीर लाईफस्टाईलवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी भेटून जाईल किंवा मी इथे लिंक देऊन देईन. तर इथे मी डाळ घेतलेली आहे चण्याची. ती मी शिजवून घेतलेली आहे. अगदी 5-7 शिट्यामध्ये डाळ चण्याची शिजून जाते पुरणपोळीची, कारण त्याला खूप जास्त शिजवावं लागते. तर इथे मी जी छोटी ग्लास दिसत आहे ना, त्या ग्लासने मी 1 ग्लास इथे डाळ घेतलेली आहे आणि त्याच 1 ग्लासभर मी इथे साखर घालणार आहे. तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी कमी करू शकता, म्हणजे पाऊण ग्लास तुम्ही करू शकता. पण आमच्याकडे गोड वगैरे जास्त आवडते, तर मग सेमच अमाऊंटमध्ये घालते. तसं सेम अमाऊंटवालं चांगलं बरोबर तंतोतंत आपल्याला गोड होऊन जाते. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे ते शिजतपर्यंत आहे ना, मी बाकी थोडेसे 1-2 कामं करून घेत आहे. तर इथे आहे ना, कामं करता करता मध्ये चेक करत जायचं. डाळ त्याची कन्सिस्टन्सी एकदम थिक झाली पाहिजे, कारण साखर मीठ झाल्यानंतर ती खूप पातळ होऊन जातं. आणि मग मी इथे 4-5 इलायच्या घेतलेल्या आहेत, त्यांना व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, कारण मग ते शिजतात आणि त्याचा फ्लेवर छान येऊन जाते त्याच्यात. आणि इथे मी जायफळ घेत आहे, ते छान व्यवस्थित इथे किसून घेत आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर पण खूप छान उतरेल त्याच्यात शिजतात, कारण ऑलरेडी थिक झालेलं आहे. बस थोडंसं 1-2 मिनटं आणखी शिजवलं की ते रेडी होतं. तुम्ही बघू शकाल इथे या पद्धतीने व्यवस्थित हे आपण शिजवून घेऊया. सोबत त्याचा फ्लेवर पण त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर अगदी 2-4 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पुन्हा. तर ते सोबत आपण दुसरे कामं पण करता येतात. आणि तुम्ही बघू शकाल इथे किती थिक झालेलं आहे आणि याच्या आधी किती पातळ होतं. तर या पद्धतीने आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना, ही चाळणी आहे ना, या चाळणीने किंवा मग अशी तुमच्याकडे एक स्ट्रेनर असेल तर यावाला स्ट्रेनरने सुद्धा तुम्ही ही स्ट्रेन करून घेऊ शकता. म्हणजे बेसिकली तुम्ही त्याला ज्या पद्धतीने मी करत आहे ना, तसं घासून घेऊ शकता. म्हणजे इतक्या फास्ट होते ना ते. डाळ व्यवस्थित शिजली की पुरण खूप फास्ट होते. आणि जर घट्ट जास्त पुरण झालं ना, तर मग ते तोंडाला पण खाताना आहे ना, खूप असं सॉफ्ट नाही वाटत. कारण जर ते थोडंसं गरम पुरणपोळी असली की व्यवस्थित वाटते, आणि मग थोडी थंडी झाली की मग ती व्यवस्थित वाटणे कोरडं वाटायला लागतं. तर थोडंसं पुरण पण असं पातळसारखं असायला पाहिजे, म्हणजे त्याला पुन्हा थंड झाल्यावर ना थोडंसं घट्टपणा येतच. तर या पद्धतीने मस्त फाईन होऊन जाते पुरण यंत्रापेक्षा तर या चाळणीने केल्यावर. आणि गरम अगदीच केलं तर बिलकुल 5 मिनटामध्ये होऊन जातं. आणि माझं ते पुरण काढून रेडी झालेलं आहे. थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर मग ते बनवणार आहे मी. तर इथे नीनू उठली मगाशीच तुम्ही बघितले आहे. तर आता तिचं थोडंसं मध्ये चालू होतं.
तर तिला घेऊन बसली मी आणि तिला ही बुक आलेली होती कालच, तर मग तिला आता हे शिकवणं, थोडंसं तिला त्यामध्ये एंगेज करणं चालू आहे. तर मला दाखव, मी क्लॅप क्लॅप करते. तू लाव ना. कुठं लाव हे लाव. ठीक आहे. वॉटरमेलन कुठं लावू? ॲश. हे काय आहे? काय आहे हे काय आहे? पपाया. कुठं लावू? हे चिकू. कुठं लावू? चिकू. हे काय आहे? किवी. हे काय आहे? स्ट्रॉबेरी. हे फ्रुट्स विथ वन सीड. हे एक सीड वाले फ्रुट्स आहे. लावायचं आता हे फ्रुट्स लावायचे एक सीड वाले. लावू आपण हे. काढ सगळे काढ बरं. ॲश. हे काय? प्लम. हे काय आहे? ॲप्रिकॉट. कडा. थोडा वेळ नेनूसोबत खेळल्यानंतर मी इथे कुकर लावायला आली. बेसिकली मी इथे डाळ भाजीचं प्रिपरेशन करायला आलेली आहे. तर इथे मिक्स सगळ्या डाळी घेऊन घेतलेल्या आहे, थोड्या आणि तुळीची डाळ थोडी जास्त घ्यावी लागते. तर हे सगळं वॉश करून घेत आहे व्यवस्थित 3-4 पाण्याने आणि त्यानंतर मग आपण बाकीचे प्रिपरेशन करतो.
तर इथे आपला कुकर झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. तर इथे थोडंसं पाणी माझ्या हाताने कमी झालं, तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. पाणी घालून त्याला गरम करून दिलं किंवा वरून तुपाचा तडका दिला तरी चालेल, छान वाटते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.